मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जास्तीत जास्त महिलांनी लाभ घ्यावा. तहसीलदार कपिल घोरपडे. तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या आदिवासी वाड्यांना भेटी व मार्गदर्शन. महाराष्ट्र शासनाने महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. यासाठी रायगड जिल्हाधिकारी व महाडचे उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार पोलादपूर तालुक्यातही ही योजना गतिमान होण्याच्या उद्देशाने व ही योजना तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांचे प्रयत्न सुरू असून याच अनुषंगाने आज शुक्रवार रोजी तहसीलदार कपिल घोरपडे यांनी आदिवासी वाड्यांना भेट देऊन महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी चांभारगणी आदिवासी वाडी, करंजे आदिवासी वाडी, साखर आदिवासी वाडी, सडवली आदिवासी वाडी येथे भेट देऊन मार्गदर्शन केले. आपल्याला उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका किंवा कोणतीही गरज लागल्यास त्याची तात्काळ पूर्तता केली जाईल असे सांगून जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही केले. त्याचबरोबर तालुक्यातील महिलांपर्यंत योजनेची माहिती मिळावी यासाठी मंडळनिहाय शिबिराचे आयोजन केले आहे. पोलादपूर, कोंढवी व वाकण या मंडळातील असणाऱ्या गावे, वाड्या, वस्त्या येथील जास्तीत जास्त महिलांपर्यंत माहिती पोहोचवावी यासाठी दिनांक 6 जुलै ते 8 जुलैपर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत शिबिर घेण्यात येणार आहे. यासाठी मंडळनिहाय कर्मचारी नियुक्त करून महिलांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केले आहे. महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर. लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रति महिला, विवाहित महिला कुटुंबातील 1500 रुपये प्रतिमाह मानधन आणि अविवाहित प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला 1500 रुपये दरमहा त्यांच्या खात्यावरती, वैयक्तिक खात्यावरती डीबीटीद्वारे डायरेक्ट ती रक्कम खात्यात जमा होणार आहे. सदर योजनेची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं आणि या योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी पोलादपूर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री कपिल घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. येणाऱ्या काही अडचणी असतील त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी सुद्धा राशन कार्डच्या बाबतीत काही अडचणी असतील तर साहेब स्वतः त्या ठिकाणी लक्ष घालून तुमचे कामं करतील. पण तुम्ही स्वतः त्यासाठी कागदपत्र देणं, अंगणवाडीच्या मॅडमकडे सगळे डॉक्युमेंट देणं अपेक्षित आहे आणि आपला फॉर्म वेळेत भरून घ्या. शासनानं फॉर्म भरण्यासाठीची मुदतसुद्धा वाढवलेली आहे, जेणेकरून तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही कमतरता असेल तर त्या तुम्ही तात्काळ दुरुस्त्या करून घ्या आणि सदर योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. या ठिकाणी साहेब उपस्थित राहिल्याबद्दल मी या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते तुकाराम पवार साहेब यांना मी अशी विनंती करतो की साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत.